आज मी शेख पाशाभाई सामाजिक कार्यकर्ता बिलोली। आज मी बिलोली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला यासाठी बसलो की बिलोली तालुक्यामध्ये मांजरा नदी रेती घाट शासकीय रेती घाटाच्या नावाखाली आज 4 महिन्यापासून हुबी चिरफाड आणि लूटमाप चालू आहे। या सर्व गोष्टी बिलोली महसूल प्रशासन जबाबदार असून सदरील रेती माफियावर कारवाई का करत नाहीत। यांचं आणि यांचं साठे लोटं असल्याशिवाय बिलोली मांजरा नदी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। म्हणून मी वरिष्ठ माननीय नांदेड या ठिकाणी जिल्हाधिकारी असो माननीय उमासाहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या टीम मार्फत रात्रीच्या वेळी धाड मारून या रेती माफियांना धडा शिकवणं नितांत गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, अवैध रेती वाहतुकीमुळं ओव्हरलोड हायवा टिपरमुळं बेफाम खुले आम तुफान हायवा टिपर रस्त्याने चालू आहेत। त्यामुळं तालुक्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे। असंच तालुक्यामध्ये सगरोली या ठिकाणी 16 मे रोजी अपघात होऊन एक कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला। त्या जबाबदार कोण? वाहन चालक जबाबदार नसून तहसीलदार, महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी